नमस्कार, मी उमेश कुमार. TV9 मराठीत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि नागपुरात आज आम्ही आहोत आणि आपल्याबरोबर आहेत भारतीय जनता पक्षाचे अजातशत्रू नेते नितीन गडकरी. गडकरी साहेब नमस्कार. मी अजातशत्रू म्हटलं तुम्हाला, म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण तुम्हाला माहित आहे आता कोणत्या स्तरावर आहे, पण तुमच्याविषयी कोणी कधीच निगेटिव्ह बोलत नाही, सगळे फक्त पॉझिटिव्ह बोलतात. माझं भाग्य. मी नेहमी अटल बिहारी वाजपेयींनी सांगितलेली गोष्ट लक्षात ठेवतो की मतभिन्नता असू द्यावी, मतभेद असू द्यावेत, पण मनभेद होऊ देऊ नये. अलायन्सेस होतात, जातात, पक्ष बनतात, नवीन बनतात, लोक इकडून तिकडे जातात, तिकडून इकडे येतात. व्यक्तिगत संबंध वेगळे ठेवावे आणि राजकारण वेगळे ठेवावं. मी माझे विचार, माझं कन्व्हिक्शन याच्याशी अतिशय माझी कमिटमेंट आहे, पण ती ठेवूनही प्रधानमंत्र्यांनी पण सांगितलं आहे की सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास. त्यामुळे सगळ्यांशी सौहार्दपूर्ण आणि चांगले संबंध ठेवणं हे लोकशाहीला मजबूत करणारी गोष्ट असते. त्यामुळे मी तसा नॅचरल कोर्समध्ये वागायचा प्रयत्न करतो. त्यात काही कॅल्क्युलेशन नाही आहे. आपल्या सगळ्यांची कृपा आणि आशीर्वाद. आम्ही त्याला असं बोलतो, एक ग्रीन कार्ड होल्डर बोलतात तुम्ही. तुमचे राजकारणातले तुम्ही ग्रीन कार्ड होल्डर आहे. ग्रीन कार्ड होल्डरला जसं सगळीकडे ऍक्सेस असतो, तसा तुम्हाला सगळ्यांच्या मंचावर, सगळ्यांच्या म्हणजे विरोधी पक्षांच्या मंचावर, नेत्यांकडे त्याची काही बातमी होत नाही. कसं आहे, नॅचरल कोर्समध्ये माझा पहिल्यापासून असा स्वभाव राहिला. त्यामुळे मी आणि दुसरा आता मी रोड बांधणार, ते एका मतदारसंघात बांधणार, दुसऱ्यात नाही बांधणार असं तर होऊ शकत नाही. मला तर पूर्ण रोड बांधावा लागतो. मी सगळ्यांचे प्रश्न, समस्या समजून घेऊन सगळ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे अक्रॉस द पार्टी लाईन उत्तम संबंध आहे. पण माझ्या मतदारसंघातही पण मी जात, पंथ, धर्म, भाषा, सेक्स आणि पार्टी डिस्क्रिमिनेट नाही करत. मी कधी कोणाचंही काम करताना त्याला जात, पंथ, धर्म, भाषा आणि पार्टी विचारत नाही. जे नियमात असेल ते सगळ्यांचं करतो. जे नियमात बसत नाही ते जवळच्याला सांगतो की हे करणं अडचणीचं आहे. ग्रीन कार्ड होल्डरचा हा फायदा आहे का, की ठाकरेंची ऑफर मग तोच फायदा आहे? फायदा आणि नुकसान असा कधी मी विचार करत नाही. पण मी, माझा पक्ष, माझी विचारधारा याची इट इज अ पार्ट ऑफ माय लाईफ कन्व्हिक्शन. माझा अभिमान पण आहे आणि मी याप्रमाणे नक्कीच त्यात आमच्या पक्षाचं उद्दिष्ट आहे नॅशनलिझम, गुड गव्हर्नन्स अँड डेव्हलपमेंट आणि अंत्योदय. या तिन्ही गोष्टी माझ्याकरता एक प्रकारचं कन्व्हिक्शन आहे. आणि पहिले देश, मग पार्टी आणि नंतर मी त्याप्रमाणेच काम करण्याचा प्रयत्न करतो. आता जसं ठाकरेंचं स्टेटमेंट आलं तसं एक प्रकाश आंबेडकरांचं स्टेटमेंट होतं की जर भारतीय जनता पक्ष 200च्या खाली राहिला देशात, तर नितीन गडकरी हे नेक्स्ट PM असतील, पंतप्रधान असतील. असं आहे, या निवडणुकीत आम्हाला मेजॉरिटी मिळणार आहे आणि मोदीजीच देशाचे प्रधानमंत्री होणार आहे. त्यामुळे दुसरा कुठला होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि माझ्या डोक्यात हा विषय नाही. नाही, तुमच्या डोक्यात तो विषय नाही. त्यांचं हे म्हणणं होतं की तशी जर परिस्थिती उद्भवली, कारण तुमचं नेतृत्व हे सर्व समावेशक आहे. मी अगोदर तुम्हाला ग्रीन कार्ड होल्डर बोललो तसं, की त्यामुळे हे स्टेटमेंट असे येतात. असं आहे की यावेळच्या निवडणुकीमध्ये आम्हाला 400 पार जागा मिळतील असा आमचा पूर्ण विश्वास आहे आणि मोदीजी देशाचे प्रधानमंत्री होतील. तुम्ही 400 पारचं बोललं. काल पंतप्रधानांचं एक वक्तव्य होतं की 370, म्हणजे भारतीय जनता पक्षासाठी 370 बोलतात. तर ते बोलले की जनता ने इस बार तय किया है कि जिन्होंने 370 हटाया उनको 370 का टीका करेंगे. म्हणजे हे 370 त्या 370 वरून आलं असं काही नाही आहे. बोलताना प्रधानमंत्र्यांनी त्याचा उल्लेख केला आहे. पण मला असं वाटतं की एकंदरीत NDA मिळून आम्ही 400च्या पार जाऊ असा मला विश्वास आहे. पण मग हे कॅल्क्युलेशन कसं काय? म्हणजे आम्हाला असं वाटलं होतं त्यांच्या वक्तव्यावरून की हे 370 तिथून आले आणि NDAचे काही घटक दल असं मिळून 400चं हे असेल. हिशोब कोण कसा करता प्रत्येकाचा विषय आहे. पण आम्ही 400च्या पार NDAच्या जागा होतील आणि आम्हाला मेजॉरिटी मिळेल असा मला विश्वास आहे. ते एक आणखी हे होतं की लोक असं बोलतात की 400 पार तुम्हाला यासाठी पाहिजे. आता तर पवारही बोलायला लागलेत. पवारांचं 2 दिवसांपूर्वीचं स्टेटमेंट आहे की 400 पार जर झालं तर संविधान बदलणार असं मला एका मंत्र्याने सांगितलं. संविधान बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण संविधान बदलवण्याचा प्रयत्न 80 वेळा तर काँग्रेसनेच केला. इमर्जन्सीच्या काळात त्यावेळी त्यांनी बदलवलं.
आमच्या पार्टीच्या अजेंड्यामध्ये सरकार कुठेही संविधान बदलवण्याचं नाही आहे. आम्ही संविधान बदलवणार नाही हे मी तुम्हाला पूर्ण विश्वासाने सांगू इच्छितो. मग ही स्टेटमेंट कुठून येतात? सुरुवात याची तिथूनच झाली होती. जेव्हा तुम्हाला कन्व्हिन्स करता येत नाही तेव्हा लोकांना कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न होतो आणि काही लोकांना भडकवण्याचा प्रयत्न होतो. त्याच्यातला हा भाग आहे. म्हणजे आता जर तुम्ही बघितलं सर्वे, आपले जेवढे सर्वे आले त्या सर्वेमध्ये महाराष्ट्राचा सर्वे असा एकतर्फी नाही आहे. म्हणजे जेवढे ओपिनियन पोलही आतापर्यंत आले होते सगळीकडे, जर त्यात उत्तर प्रदेशातही त्यांनी वन साइडेड दाखवलं, राजस्थान, मध्य प्रदेश, राजस्थान, हे गुजरात असेल, पण महाराष्ट्राचा जो सर्वे आला बऱ्याच याच्यात, त्यात कुणी एकदम कमी दाखवले, कुणी जास्त दाखवले. तर महाराष्ट्राची स्थिती तुम्हाला वाटते का की थोडी अडचणीची आहे? नाही, महाराष्ट्रात आम्हाला 44-45 जागा मिळतील. मला विश्वास आहे की देशाचं जे वातावरण आहे त्याचा महाराष्ट्रातही त्यात पुढे राहील आणि अशा कुठलीही शक्यता मला वाटत नाही. म्हणजे हा कॉन्फिडन्स कशामुळे? म्हणजे यावेळेसचं वोटिंग महाराष्ट्रातल्या राजकारणाचा काही फरक न पडता फक्त मोदींवर होईल? महाराष्ट्राचं जे काही राजकारण आहे त्याचा राष्ट्रीय राजकारणावर प्रभाव नाही पडत. राष्ट्रीय राजकारणावर आमचं जे सरकार होतं केंद्रातलं, त्याचा जो परफॉर्मन्स आहे त्याच्या आधारावर आम्हाला मतदान मिळेल. म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर. पण विकासाच्या मुद्द्यावर तुमच्या तोंडूनही मी कधी, नेहमी तुमच्या तोंडी हीच भाषा असते, मिलियन ट्रिलियन, म्हणजे विकासाची भाषा असते. गडकरींच्या तोंडी कधी हिंदुत्वाची भाषा नाही होती. असते ना, हिंदुत्व, विचारधारा, राम मंदिर हे सगळे मुद्देच आहे. पण मी ज्या खात्याचा मंत्री आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर, रोड, ब्रिजेस, टनेल, त्याच्याबद्दल मी रोपवे, केबल कार, पर्वतमाला, भारतमाला, जेव्हा शिपिंग मिनिस्टर, सागरमाला, तर माझ्या डिपार्टमेंट बद्दल मी नेहमी बोलत राहिलो. आता जे पक्षाचे अन्य विषय असतात त्याच्यावर आता मी पक्षाचा काही अध्यक्ष नाही, जनरल सेक्रेटरी नाही, प्रवक्ता नाही, ते माझ्या डिपार्टमेंट बद्दल मी बोलत असतो. बाकीच्या बद्दल आमचे प्रवक्ते, पदाधिकारी हे बोलत असतात. आता काल तुम्ही मी तुमचं एक स्टेटमेंट वाचत होतो की मी कधी भ्रष्टाचार केला नाही, लाखो करोडोंचे कामं केले, पण कधी भ्रष्टाचार केला नाही, कोणीतरी एक दाखवावा, मी राजकारण सोडेल, हे तुमचं वक्तव्य होतं. काल परवाच तुमचं वक्तव्य आहे. पण महाराष्ट्रात ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले तुमच्या पार्टीकडून, असे नेते महाराष्ट्रात तुमच्या पक्षाबरोबर आले? कसं असतं की काळाच्या ओघामध्ये अनेक लोक पक्ष बदलतात, येतात, जातात. पॉलिटिक्स इज अ गेम ऑफ कंपल्शन, लिमिटेशन्स अँड कॉन्ट्रडिक्शन्स. त्यामुळे आता हे चालत असतं. सगळ्याला निकष लावतात नाही. पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून, भारतीय जनता पार्टीचा पूर्व अध्यक्ष म्हणून, मोदींच्या नेतृत्वाखाली मला 50 लाख कोटी रुपयाची कामं अवार्ड करायची संधी मिळाली. एकही कॉन्ट्रॅक्टरला कुठलं काम घेण्याकरता माझ्या घरी नाही यावं लागलं. कुठेही तुम्ही जाऊन चौकशी करू शकता. नाही, तेच बोलतो ना, म्हणजे तुम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे आणि दुसरीकडे भ्रष्टाचार झालेले नेते तुमच्या बरोबर येतात, मग हे सोयीचं राजकारण नाही का? असं आहे की काळाच्या ओघामध्ये अलायन्सेस होत असतात, पक्ष बदल होत असतो, माणसं येत असतात, हे चालत असतं. आणि म्हणून राजकारणामध्ये अपरिहार्यता म्हणून अनेक गोष्टी स्वीकाराव्या लागतात, त्यातून पुढे जावं लागतं. कारण शेवटी बेरजेचं राजकारण करावं लागतं. एक आहे की मी तुमचे मातोश्री बरोबरचे संबंधही बघितले होते. म्हणजे ज्यावेळेस युती होती, ठाकरेंबरोबर ज्यावेळेस युती होती त्यावेळेसचे तुमचे संबंध आम्ही बघितले. त्यानंतर 2019ला शिवसेना, म्हणजे उद्धव ठाकरेंनी वेगळा निर्णय घेतला, ते काँग्रेस NCP बरोबर गेले. तिसरा फेज शिवसेनेचा हा होता की शिंदे त्याच्यातून फुटले आणि तुमच्या बरोबर आले. तिन्ही फेज तुम्ही खूप जवळून बघितलेत, म्हणजे तुम्ही खूप जवळून बघितले. तुम्हाला काय शिवसेनेविषयी वाटतं? म्हणजे महाराष्ट्रातल्या या राजकारणात मला सध्या तर मी कुठेही महाराष्ट्राच्या राजकारणात काही फार इन्व्हॉल्व नाही आहे, मला माहितीही नाही आहे. माझं डायरेक्ट नागपूर मुंबई डायरेक्ट फ्लाईट असल्यामुळे मी आता राष्ट्रीय राजकारणात आहे. पण एक गोष्ट खरी आहे की राजकारणामध्ये कधी अलायन्स होते, कधी होत नाही, कधी विरोधात राहतात, कधी मित्रपक्ष राहतात. पण मी ज्यांच्याशी व्यक्तिगत संबंध ठेवले ते तसेच जोपासले आणि राजकारणाच्या परिस्थितीनुरूप माझे संबंध कधी बदलले नाहीत. आजही माझे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या परिवाराशी चांगले संबंध आहेत, राज ठाकरेशी चांगले संबंध आहेत आणि महाराष्ट्रातल्या सगळ्याच पक्षामध्ये असणाऱ्या अनेक नेत्यांशी माझे सौहार्दपूर्ण संबंध आहे. अलायन्स हो का न हो, ते विरोधात राहो की समर्थनात राहो, संबंध वेगळे आणि राजकारण वेगळं, ही भूमिका घेऊन मी नेहमी काम करत आलो आहे.
नाही, पण तुम्ही एवढ्या जवळून बघितलेल्या शिवसेनेला बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळेसही तुमचे खूप चांगले संबंध होते. तुम्हाला कधी असं वाईट वाटलं की म्हणजे उद्धव ठाकरे काँग्रेस बरोबर गेले याचं तुम्हाला वाईट वाटलं की त्यांची शिवसेना फुटली, वाईट वाटलं? कधी वाईट वाटलं की बाळासाहेबांचं आणि शिवसेनेचं अस्तित्व हिंदुत्वाकरता होतं आणि काँग्रेसचा हिंदुत्वाला विरोध आहे. त्यामुळे शिवसेनेनी उद्धव ठाकरेंनी आपल्या काँग्रेस बरोबर जाणं हे काही बऱ्याच लोकांना रुचलं नाही, कारण हिंदुत्वाच्या आधारावर ते कॉम्प्रोमाइज लोकांना पचण्यासारखं नव्हतं. पण काळाच्या ओघामध्ये अनेक गोष्टी घडत असतात, बदलत असतात. कालाही तस्मै नमः असं म्हणतात, तसं पुढे जात राहायचं. तीच शिवसेना नंतर फुटली सुद्धा. आता त्यांच्या आपसातले प्रॉब्लेम्स होते ते. गडकरी साहेब एकदम तुम्ही मोजून म्हणजे असं बोलताय मला थोडंसं. आणखी एक होतं की मी तर आता एक शिवसेनेबद्दल विचारलं, एक राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल मी तुम्हाला एक प्रश्न हा विचारतो की आता जो अजित पवार गट तुमच्या बरोबर आहे इथे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की 2014लाही आणि 2019लाही त्यांचं भारतीय जनता पक्षाबरोबर येण्याबद्दल बोलणी चालू होती. त्यावेळेस तुम्ही होतात, पार्लमेंटरी बोर्डातही होतात. हा जो दावा आहे हा खरा आहे का? म्हणजे आता ते आले पण त्यावेळेस पासून हा पक्ष तुमच्या बरोबर येत होता. विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर चर्चा होत राहिली, पण अंतिम निर्णय झाला नव्हता. अच्छा, तो अंतिम निर्णय का होऊ शकला नाही? आता काळाच्या ओघात जमा झाला, त्याच्यावर पुन्हा मागे जाण्यात काय मतलब? आता परिस्थिती बदलली, अलायन्सेस बदलल्या, नवीन माणसं जुळली, अनेक गोष्टी घडल्यात. आता बरंच पाणी वाहून गेलेलं आहे. तुमचं असं दिसतं की आता एवढ्या प्रश्नानंतर की तुम्ही अलिप्त झालात महाराष्ट्राच्या राजकारणापासून. नाही, अलिप्त नाही झालो मी. आता सगळे प्रचाराला आता बाहेर मला उमेदवारांचे फोन येऊन राहिले, तर मी जाईल सगळीकडे प्रचार करीन, जाईन, माझ्या निवडणूक सांभाळून प्रचार पण करायला जमलं. नाही, तुम्ही एवढं मोजून वापरून बोलता. हो, म्हटलं ठाकरेंचं एक स्टेटमेंट होतं की गडकरींना साईडलाईन गेलंय, पक्षात साईडलाईन केलं गेलेलं आहे. मला कोणी साईडलाईन केलेलं नाही आणि कोणी करण्याचा प्रश्नही उद्भवत नाही. मी भारतीय नेहमीच एक गोष्ट सांगतो की मंत्री एक्स मिनिस्टर होतो, MP एक्स MP बनतो, MLA एक्स MLA बनतो, पण कार्यकर्ता कधी एक्स कार्यकर्ता बनत नाही. भारतीय जनता पार्टी आणि विचारधारा आणि संघाचं स्वयंसेवकत्व इट इज अ पार्ट ऑफ माय लाईफ कन्व्हिक्शन. त्यामुळे असं कुठेच नाही, असं होण्याची शक्यता पण नाही. मी जे असेल ते काम, आता मी मंत्री आहे, पार्टीत नाही आहे, तर मी सरकारमध्ये दिलेलं काम जे आहे ते मी इमानदारीने करत असतो. उद्या पार्टीत काय काम मिळतं, पार्टीचं काम करतो. नाही, हे असे स्टेटमेंट यामुळे येतात की सारख्या बऱ्याच सारख्या बातम्या येत राहतात की मोदीत आणि तुमच्यात वाद आहे. आमचा कुठलाही वाद नाहीये. हे काही पत्रकार जे मोदींवर डायरेक्ट टीका करायला घाबरतात, ते माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून लिहितात आणि कोणीतरी एक चुकीचं लिहितो आणि मग तुम्ही सगळे लोक त्याचं उचलून मग स्टोऱ्या तयार करतात. त्यामुळे कारण नसताना लोकांच्या मनात गैरसमज होतात. मोदींचा माझा उत्तम संवाद आहे, बोलणं चालणं आहे आणि अशी कुठल्याही प्रकारची अडचण नाही. म्हणजे या गोष्टीचा तुम्हाला त्रासही होतो या गोष्टीचा पक्षांतर्गत? नाही, कारण नसताना अशा प्रकारच्या आधारहीन न्यूज देणं याचा उगीच मनस्ताप होतो, कारण त्याचा काही संबंध नसतो ना. नाही, आपण बातम्या आहेत बघा, मी तुम्हाला काही हेडलाईन वाचून दाखवतो. म्हणजे या हेडलाईन अशा बघितल्या तर हे बघा, म्हणजे एक मोठमोठ्या पेपरच्या हेडलाईन आहेत. द क्विंटची होती की डिकोडिंग नितीन गडकरी, इज ही अ रिबेल ऑर अ व्हिक्टिम ऑफ मोदी अँड शहाज न्यू BJP. गडकरी हिंट ॲट, ही टाइम्स ऑफ इंडियाची 29 मार्चची आत्ताची 2023ची. गडकरी हिंट ॲट क्विटिंग पॉलिटिक्स, फेल स्पेक्युलेशन अबाउट रिफ्ट विथ हाय कमांड. हे नॅशनल हेराल्डची आहे, ही आता 19 ऑगस्ट 2022ची. इनसायडर अकाउंट ऑफ वाय नरेंद्र मोदी कट नितीन गडकरी टू साइड्स. म्हणजे मोठमोठे पेपरच्या ज्या हेडलाईन आहेत त्या बघितल्या तर मग या बातम्या सारख्या येत राहतात. आता कोणी पत्रकारांनी काय लिहावं हा त्याचा प्रश्न असतो, पण एक मीडियामधला ग्रुप सातत्याने माझ्यामध्ये आणि मोदींमध्ये रिप तयार करण्याचा प्रयत्न करतो आणि मी अल्टरनेटिव्ह आहे, प्रधानमंत्री पदाचा उमेदवार आहे, मला पब्लिक सपोर्ट आहे, असं माझ्या चांगल्या भावनेने लिहिण्यापेक्षा ते सातत्याने या थेऱ्या चालवतात. दुर्भाग्याने यात काही तथ्य नाही. आता एक स्टेटमेंट आलं आहे शाहू महाराजांचं, ते बोलले की देश हा एकाधिकारशाहीकडे चाललाय. मी तर काही स्टेटमेंट वाचलं नाही, पण असं कुठेही पण नाही आहे. आपण जगातली सगळ्यात मोठी डेमोक्रेसी आहे आणि डेमोक्रेसी ही भाजपची आस्था आहे.
त्यामुळे असं प्रश्नच नाहीत की असं काय होईल. म्हणजे तुम्हाला कधी वाटले मोदी हुकुमशाह? नाही, कारण की तुम्ही त्यांच्या जवळ आहात, इतके वर्ष बिलकुल मंत्रिमंडळात आहात, नाही, बिलकुल नाही, म्हणजे याच्यात काय तथ्य, याच्यात काही बिलकुल तथ्य नाही. नाही. म्हणजे दोन गोष्टी आहेत ज्या आजकाल जास्त चालल्यात, एक आहे संविधानात बदल आणि दुसरे म्हणजे मोदी हुकुमशाह. दोन्ही गोष्टीत तथ्य नाही आहे. दोन्ही गोष्टीत तथ्य नाही. आता एक ठाकरे आहेत ज्यांच्यामुळे तुम्ही अगोदर चर्चेत आले त्यांच्या ऑफरमुळे, आणि दुसरे ठाकरे तुमचा काही पिच्छा सोडत नाही. ठाकरे पुण्यात, आता मुंबईतही एक ठाकरे नाही, नागपुरातले एक दुसरे ठाकरे जे तुमच्या विरोधात आहेत, ते बोलतात की गडकरी मोदी लाटेत निवडून आले. असं नागपूरचे ठाकरे आहेत, ते माझे मित्र आहेत, त्यांना मी शुभेच्छा दिल्या आहेत हा. आणि मी निवडणुकीत त्यांच्या विरुद्ध एकही शब्द बोलणार नाही. अच्छा, म्हणजे तुम्ही ठरवलं त्यांच्याविषयी बोलायचं नाही, काही कारण? ठरवलं, ते माझे चांगले मित्र आहेत, हा. त्यांना मी शुभेच्छा दिल्या आहेत. अच्छा. तरी पण म्हणजे आता मी ऐकलं की तुम्ही हेही सांगितलं लोकांना की तुम्ही गाड्या घेऊन येऊ नका. नाही, मी असं सांगितलं हा. की मी निवडणुकीत आता 10 वर्षात काम केलेल्या लोकांसमोर आहे. नाव माझं लोकांना माहिती आहे. मी पोस्टर बॅनर नाही लावणार आणि मी निवडणुकीमध्ये प्रत्येक विभागात जाईन, लोकांची मीटिंग बोलवीन, त्यांचा आशीर्वाद घेईन, रात्री जाहीर सभा करीन आणि रॅली काढून प्रत्येक एरियात जायचा प्रयत्न करीन. मला ही संधी मिळाली आहे. मी याकरता नाही फिरणार की मला निवडणुकीत जिंकणार आहे की हारणार आहे म्हणून मेहनत करायची. मला पूर्ण विश्वास आहे मी जिंकणार आहे. पण मी लोकांच्या घरी जाईन, त्यांचे आशीर्वाद घेईन आणि मी निवडणुकीमध्ये कुठलीही अशी गोष्ट करणार नाही जी अनुचित आहे. आणि मागच्यापेक्षा जास्त लीड? मला यावेळी 5 लाख मतांनी विजय होईल असा विश्वास आहे आणि त्याच करता प्रयत्न आहे. पण त्यात 2 गोष्टी आहेत. 75% मतदान झालं पाहिजे आणि मी जे सांगितलं की मतं मला द्या अशी माझी विनंती आहे. पण मला नाही असेल तरी तुम्हाला ज्याला द्या त्याला पण मतदानाचा अधिकार बजवा. मग याच्यात ते 75%च का झालं पाहिजे तरच तुम्ही 5 लाखाचं लीड घ्याल असं नाही आहे. मागच्या वेळी 54% झाला. अच्छा. तर काही लिस्टमध्ये काही नावं नसतात, काही जातात, काही लोक मृत्युमुखी होतात. तर मिनिमम 75% आपण व्होटिंग झालं पाहिजे, ते सगळ्यांचं मतदान झालं पाहिजे. मतदान ते जे मी म्हटलं ना की तुम्हाला मतदान मला नसेल करा, दुसऱ्याला करा, पण मतदान करा. पहिले तर मी हात जोडून तुम्हाला मलाच करा, ही करतोय मी. तर तुम्ही पुन्हा त्याचा वेगळा अर्थ काढता की मग गडकरी म्हणाले की तुम्ही कोणालाही मतदान करा, मला माझा ॲरोगन्स त्यातून दिसेल असं दाखवता. असं नाहीये. नम्रता, शालीनता, सहजता, सहृदयता, सर्व समावेशकता, इट्स अ पार्ट ऑफ माय कन्व्हिक्शन. मी डाऊन टू अर्थ नेहमी लोकांमध्ये जातो, छोट्या कार्यक्रमाला जातो, लोकांना भेटतो. मी ॲग्रोव्हिजन घेतो, त्यात 5 लाख किसान येतात 4 दिवस. या शहराचा प्लॅन डेव्हलपमेंट करण्याचा मी प्रयत्न करतो. जागतिक दर्जाचं म्युझिकल फाउंटेन इथे आलं. तर आज या शहराने आम्ही 7 वर्ल्ड रेकॉर्ड माझ्या मिनिस्ट्रीने गेले. या शहरात टॉयलेटचं पाणी शुद्ध करून ते विकून 300 कोटी रुपये कमवणारी देशातली पहिली महापालिका नागपूर आहे. या शहरातला भूमिपुत्र म्हणून हे माझं स्वप्न आहे आणि ते पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करतो. नाग नदीवर 2400 कोटी रुपये मंजूर केल्या. आता नाग नदीचा प्रकल्प लवकरच सुरू होईल. तेव्हा जे बोललो ते मी केलं. 1 लाख कोटी रुपयाची कामं मी या शहरात केली आहे 10 वर्षात. तुम्ही विकासावर एकदम भरभरून बोलता. तो माझा इंटरेस्टचा विषय आहे. आणि मी जे मागाशी तुम्हाला सांगितलं की मी समाजकारणी आहे, मी सोशल वर्कर आहे. मला राजकारणाच्या ह्याच्यात गदारोळात मला इंटरेस्ट पण नाही, फारशी रुची पण नाही. माझ्या मित्रांनी मला लहानपणी चांगली गोष्ट सांगितली की 2 रेषा आहेत, तुमची आणि दुसऱ्याची. आपली रेषा मोठी करा, दुसऱ्याची पुसण्याच्या भानगडीत नका पडू. आपण जे करू ते लोकांना सांगू. लोकांवर टीका करण्याचा काय अर्थ नाही. लोक हुशार आहेत, ते समजून घेतात. हे तो पब्लिक आहे, सब जानती है, ते खरी गोष्ट आहे. एक बाकी आता मला पूर्ण इंटरव्ह्यू म्हणजे असं वाटतं की गडकरी कॉन्ट्रोवर्सी पासून स्वतःला दूर ठेवतात. आता ते विकासावर भरपूर बोलतील, पण ते कॉन्ट्रोवर्शियल काही असेल तर त्याच्यापासून आता दूर राहू इच्छितात. काही निष्पत्ती होते, निगेटिव्हिटी, कॉन्ट्रोवर्सी यातून आता मीडियामध्ये पण लोक ऐकायला तयार नाही आहे. इन्फॉर्मेशन, नवीन रिसर्च, तरुण पिढी. माझ्या 4.5 करोड फॉलोअर आहेत. तुमचं युट्यूब, सोशल मीडियावर तुम्ही जगात पाहतात. कारण मी राजकारणात फार बोलतच नाही. मी सगळं समाजकारण बोलतो, टेक्नॉलॉजी बोलतो. मी एक बघितलं तुम्ही ठेचा कसा बनवतात तेही सांगत होते. मी माझ्या आवडीने गाणं ऐकतो, संगीत ऐकतो. मी आता कोविडच्या काळात शेफ म्हणून पण काम घरी करायला लागलो.
मी जीवन आनंदाने घालवतो. लाईफ इज टू शॉर्ट, ट्राय टू एन्जॉय इट. खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात आणि विकासावर भरभरून बोललात आणि कॉन्ट्रोवर्सी पासून थोडे दूर राहिलात. मला कॉन्ट्रोवर्सीत काही इंटरेस्ट नाही. म्हणजे या टोप्या उडवण्यामध्ये, आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, लोकांना पण त्यात इंटरेस्ट नाही. लोकांना पॉझिटिव्ह पाहिजे, लोकांना विकास पाहिजे, लोकांना फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजी व्हिजन त्याची चर्चा करायची आहे. लोकांना होप्स दाखवणारा नेता आवडतो, स्वप्न दाखवणारा. पण दाखवलेले स्वप्न जो पूर्ण करत नाही त्या नेत्यांना लोक उद्ध्वस्त केल्याशिवाय राहत नाही. पण दाखवलेले स्वप्न जे पूर्ण करतात त्या नेत्यांच्या मागे लोक जात पंथ धर्म भाषा आणि पार्टी सगळं सोडून त्यांच्या मागे उभं राहतात. मी भाग्यवान आहे की माझ्या मागे अशीच जनता उभी आहे. देशातल्या जनतेचंही माझ्यावर प्रेम आहे आणि नागपूरच्या जनतेचं प्रेम आहे. आणि मी म्हणतो माझ्या आयुष्यातलं हेच भांडवल, हीच पुंजी, ही सगळ्यात मोठं ॲसेट आहे. ते वाढवण्याचा मी सातत्याने पॉझिटिव्हिटीने प्रयत्न करतो. दुसऱ्याला कधीच नकारात्मक बोलायचं नाही हे मी ठरवून टाकलं. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.